टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज जो आहे तो पुणे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून पुणे शहर आणि पुण्याच्या इतर भागामध्ये पाऊस बरसतोय आणि पुढील 2 दिवस देखील परिस्थिती अशीच असणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलाय। त्याचं कारण असं सांगितलं जातंय की पुढील 2 दिवसात कोणताही हवामानात बदल होणार नाही, अशा प्रकारचंच ढगाळ वातावरण राहील आणि त्यामुळे शहरात विशेषतः मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल। तर पुण्याचा जो घाटमाथा आहे या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता देखील आपल्याला हवामान विभागाने वर्तवल्याची पाहायला मिळते। आता जर शहरातील परिस्थिती पाहिली तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, तर रिमझिम पाऊस देखील आता बरसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे आणि त्या परिसरातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेशसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।